उत्पत्ती प्रकरण 44. हरवलेला पेला. मग त्याने आपल्या घरकारभाऱ्यास आज्ञा केली की या मनुष्यांच्या गोणीत त्यांना नेता येईल तितकी अन्नसामग्री भर आणि प्रत्येकाचा पैसा ज्याच्या त्याच्या गोणीच्या तोंडाशी ठेव आणि धाकट्याच्या गोणीच्या तोंडाशी धान्याच्या पैशाबरोबर माझा प्याला, माझा चांदीचा प्याला ठेव. योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्याने केले. सकाळी उजाडताच त्या माणसांची त्यांच्या गाढवांसह रवानगी झाली. ते नगर सोडून थोडे दूर गेले नाहीत, तोच योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, चल, त्या माणसांच्या पाठोपाठ जा आणि त्यास गाठल्यावर म्हण, तुम्ही बऱ्याची फेड वाईटाने का केली? माझा चांदीचा प्याला तुम्ही का चोरला? ज्याने माझा धनी पितो व ज्याने शकूनही पाहतो तो हाच नव्हे काय? तुम्ही हे केले ते फार वाईट केले. तो त्यास गाठून ह्याप्रमाणे बोलला. ते त्यास म्हणाले, स्वामींनी असे शब्द का बोलावे? असली गोष्ट करणे आपल्या दासांपासून दूरच असो. पहा, जो पैसा आमच्या गोणींच्या तोंडी सापडला तो देखील कनानाहून परत आणून आपल्याला दिला, तर आपल्या स्वामींच्या घरातले सोने रुपे आम्ही चोरणार कसे? आपल्या दासांपैकी ज्या कोणापाशी तो सापडेल त्याला मारून टाकावे आणि आम्हीही त्या आमच्या स्वामीचे गुलाम होऊ. तो त्यास म्हणाला, तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या. ज्याच्यापाशी तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल व बाकीचे तुम्ही निरपराध ठराल. तेव्हा त्यांनी त्वरा करून आपापली गोणी उतरून जमिनीवर ठेविली आणि सोडिली. त्याने वडिलापासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली. तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला. ते पाहून त्यांनी आपली वस्त्रे फाडिली आणि आपली गाढवे लादून ते सगळे नगरात परत आले. मग यहुदा व त्याचे भाऊ योसेफाच्या घरी गेले. तो अजून तेथेच होता आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले. योसेफ त्यास म्हणाला, हे कसले कृत्य तुम्ही केले? माझ्यासारख्या माणसाला शकून पाहता येतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? यहुदा म्हणाला, आम्ही स्वामी पुढे काय बोलावे? आम्ही काय सांगावे? आमच्यावरचा हा आरोप दूर कसा करावा? आपल्या दासांचा गुन्हा देवाने पकडला आहे. तर आता आम्ही आणि ज्याच्यापाशी प्याला सापडला तो असे सर्व स्वामींचे दास झालो आहो. तो म्हणाला, माझ्या हातून असे न घडो. ज्याच्यापाशी हा प्याला सापडला तोच माझा गुलाम होईल. तुम्ही आपल्या बापाकडे सुखरूप जा. बन्यामिनासाठी यहुदा मध्यस्थी करतो. मग यहुदा जवळ जाऊन म्हणाला, स्वामी, कृपा करून आपल्या दासाला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची परवानगी मिळावी. आपला राग आपल्या दासावर भडकू नये. आपण तर फारो समान आहात. स्वामींनी आपल्या दासास विचारले होते की तुम्हास बाप किंवा भाऊ आहे काय? तेव्हा आम्ही स्वामी सांगितले की आमचा म्हातारा बाप आहे आणि त्याला म्हातारपणी झालेले एक मूल आहे. त्याचा भाऊ मरून गेला आहे. त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे आणि त्याच्या बापाचे त्याचवर प्रेम आहे. आपण आपल्या दासांना म्हणाला की त्यास मजकडे घेऊन या, म्हणजे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहीन. आम्ही स्वामीस म्हणालो की त्या मुलाला आपल्या बापास सोडून येता येणार नाही, कारण त्याने आपल्या बापास सोडिले तर बाप खास मरेल. आपण आपल्या दासांस म्हणाला, तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला नाही तर तुम्हाला माझे तोंड पाहता येणार नाही. आपला दास आमचा बाप याच्याकडे जाऊन आम्ही पोहोचलो तेव्हा स्वामींनी सांगितले ते आम्ही त्यास कळविले. पुढे आमच्या बापाने म्हटले, पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्नसामग्री विकत घेऊन या. तेव्हा आम्ही म्हटले, आम्हास पुन्हा जाताच येत नाही. आमचा धाकटा भाऊ आम्हाबरोबर असेल तरच आम्ही जाऊ, कारण तो आमच्याबरोबर नसला तर त्या मनुष्याचे तोंड देखील आम्हास पाहावयास मिळावयाचे नाही. आपला दास आमचा बाप आम्हास म्हणाला, तुम्हास ठाऊक आहे की माझ्या स्त्रीस 2 मुलगे झाले. त्यातल्या एकाला मी अंतरलो तेव्हा मी म्हणालो
की खरोखर त्याला वनपशूने फाडून टाकिले असावे. आजवर तो माझ्या दृष्टीस पडला नाही. आता तुम्ही यालाही माझ्याजवळून नेले आणि त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दुःखी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरावयास कारण व्हाल. तर आपला दास माझा बाप याचकडे मी गेलो आणि मुलगा मजबरोबर नसला तर या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्या कारणाने मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडेल. अशाने आपल्या या दासांच्या पायी आपला दास आमचा बाप याला दुःखी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरिले असे होईल. माझ्या बापापाशी या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे. मी म्हणालो की मी यास आपणाकडे परत न आणले तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन. तर आता मी विनंती करीतो की या मुलाऐवजी या आपल्या दासास स्वामींनी गुलाम ठेवावे आणि या मुलास त्याच्या भावांबरोबर जाऊ द्यावे. कारण हा मुलगा मजबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापास दुःख होईल ते मला पाहवणार नाही.